कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात केडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत। विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे संकेत त्यांनी सांगलीतील कार्यक्रमामध्ये दिले आणि यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला देखील आता उधाण आले। हसन मुश्रीफ यांच्या या भूमिकेमागचं नेमकं कारण काय आहे? येणाऱ्या गोकुळची निवडणूक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुढच्या वर्षी येणारी निवडणूक ही यासाठी कारणीभूत आहेत का, किंवा महायुतीमध्ये त्यांचं हे सगळं जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अडचणीचं ठरते का, याच विषयावर आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहतोय TV9 वेब एक्सप्लेनर। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं सलग 6 वेळा प्रतिनिधित्व करणारे मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्ह्यासोबतच राज्याच्या राजकारणात देखील दबदबा आहे। गेली 20 वर्षाहून अधिक काळ मंत्री हसन मुश्रीफ हे वेगवेगळ्या खात्याचा कार्यभार सांभाळत आहेत। 2014 ते 19 ही 5 वर्ष वगळता मुश्रीफ हे सलगपणे मंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वजन मोठं आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा असलेल्या केडीसीसी बँकेचे ते अध्यक्ष आहेत। या सगळ्या बँकेमध्ये 40 वर्षाहून अधिक काळ मंत्री मुश्रीफ हे संचालक म्हणून कार्यरत आहेत, तर गेल्या 14 वर्षापासून मंत्री मुश्रीफ या बँकेचं अध्यक्षपद भूषवत आहेत। आता हसन मुश्रीफ यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्याला कारण देताना त्यांनी म्हटलेलं आहे की नुकत्याच झालेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवीद मुश्रीफ त्यांचे पुत्र आहेत, त्यांना अध्यक्षपद दिलं गेलेलं आहे आणि एकाच घरात 2 महत्त्वाची पदं नकोत म्हणून आपण हा राजीनामा देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। हे कारण जरी खरं असलं त्यामागं अन्य देखील कारणं असल्याचं बोललं जाते। खरं तर नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष झाल्यानंतर काही दिवसातच बाजार समितीचं अध्यक्षपद देखील हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक असलेल्या सूर्यकांत पाटील यांच्याकडे आलं आणि त्यामुळेच जिल्ह्यातील सगळीच महत्त्वाची पदं कागलकडे जाणार का अशी एक चर्चा महायुतीमध्ये देखील सुरू झाली। ही चर्चा फक्त महायुतीपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर हसन मुश्रीफ यांच्याच राष्ट्रवादीचे माजी आमदार असलेल्या KP पाटील यांनी देखील काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मिश्किलपणे हे वक्तव्य केलं आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ते पाहता येणारी गोकुळची निवडणूक असेल किंवा केडीसीसी बँकेची पुढच्या वर्षीची निवडणूक असेल ती आपल्याला अडचणीची ठरू शकते की काय, अशा देखील एक शंका मंत्री हसन मुश्रीफांच्या मनामध्ये असू शकते। दुसऱ्या बाजूला केडीसीसी बँकेचा जर आपण विचार केला तर 191 शाखा असलेली ही बँक, 1300 कोटीहून अधिकची उलाढाल असलेली बँक आणि 250 कोटीचा नफा असलेली ही सगळी बँक आहे। खरं तर मधल्या काही काळामध्ये ही सगळ्या बँक आर्थिक अरिष्टात आली, या सगळ्या बँकेवर प्रशासक राज देखील आलेलं होतं आणि त्यानंतर हे प्रशासक राज आल्यानंतर ही सगळी बँकेची निवडणूक आहे ती बिनविरोध करण्यात आली। मंत्री मुश्रीफ यांच्याच पुढाकारानं ही सगळी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आलेली होती आणि म्हणूनच त्यानंतर मुश्रीफ यांना या बँकेचं अध्यक्षपद देण्यात आलं। मंत्री मुश्रीफ यांचा सहकारातील अनुभव पाहता त्यांनी या सगळ्या बँकेच्या खर्चाला आळा घातला आणि काही वर्षामध्येच बँक आर्थिक संकटातून बाहेर पडून नफ्यामध्ये देखील आली। त्यानंतर मागच्या 2021च्या झालेल्या निवडणुकीमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी ही सगळी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र माजी खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील असुर्लेकर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी या सगळ्याला खो घातला आणि त्यामुळं निवडणूक लागली। 2 पॅनेलमध्ये ही सगळी निवडणूक झाली, मात्र बहुतांशी संचालक हे हसन मुश्रीफ गटाचे निवडून आले आणि त्यामुळं या सगळ्या बँकेवर आत्ता मुश्रीफ यांनी सगळ्याच गटाच्या नेत्याची मोठ बांधत सत्ता काबीज केलेली आहे आणि या सगळ्या 2021च्या निवडणुकीनंतर देखील मंत्री मुश्रीफ हेच या बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि या अध्यक्षपदाच्या काळात बँकेची ज्या पद्धतीनं प्रगती झालेली आहे किंवा आर्थिक उलाढाल वाढलेली आहे ही एका बाजूला खरं असलं तरी आता हीच वाढलेली उलाढाल आणि हे बँकेचं अध्यक्षपद मुश्रीफांसाठी अडचणीचं ठरते असं दिसतंय। आता मुश्रीफ यांनी या सगळ्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जरी संकेत दिलेले असले तरी संचालक मंडळात असलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांनी मात्र या सगळ्याला आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे। कालच या सगळ्या संचालकांनी एक बैठक देखील घेतली आणि जर मुश्रीफ अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असतील तर आम्ही देखील आमच्या संचालक पदाचा राजीनामा देऊ अशा पद्धतीची थेट भूमिका केडीसी बँकेच्या संचालकांनी घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला या सगळ्या संदर्भात विनय कोरे यांनी देखील
हसन मुश्रीफ यांची भेट घेतलेली आहे। राजीनामा हसन मुश्रीफ यांनी देऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यांच्या मनधरणीचे देखील प्रयत्न या सगळ्या नेते मंडळींकडून केले जात आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या निवडणुकीमध्ये होणारी अडचण लक्षात घेऊन हसन मुश्रीफ आपल्या राजीनाम्यावर ठाम राहणार की या सगळ्या संचालक मंडळामध्ये असणाऱ्या दिग्गज नेत्यांची मनधरणी ऐकून किंवा त्यांचं म्हणणं ऐकून आपला राजीनामा देण्याचा निर्णय हसन मुश्रीफ मागे घेणार हे आता पाहावं लागणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।